तर कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयामध्ये पत्रकार परिषद घेतली। त्यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचं सांगितलं। शिवाय योजनेचे पैसे 2100 रुपये करणार असल्याचीही घोषणा केली आहे। पत्रकारांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना त्यांनी उत्तरही दिली आहेत। पाहूया ते नेमकं काय म्हणाले। पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत, सुरूच ठेवणार आहोत आणि 2100 देखील आम्ही देणार आहोत। आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू। स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल, निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातनं कमी करायचं नाहीये। पण जर ॲपरंटली या योजनेमध्ये बाहेरच्या आमच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार होईल, पण सरसकट काही पुनर्विचार वगैरे करण्याचा विषय नाही। मी तुम्हाला 100% सांगतो, त्यांची बिलकुल नाराजी नव्हती। मी स्वतः त्यांना भेटलो होतो, त्यांची कुठलीही नाराजी त्याच्यामध्ये नव्हती। नाराजीच्या बातम्या जास्त चालल्या, पण कुठलीही नाराजी नव्हती। उलट मी विनंती केल्यानंतर त्यांनी तात्काळ ते स्वीकार केलं। मी 14ला मुख्यमंत्री होतो, शिंदे साहेब आमच्या सोबत होते। 19ला 72 तासांकरता का होईना, पण मी आणि अजितदादा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री होतो। मग मागच्या काळामध्ये शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, मी उपमुख्यमंत्री होतो आणि अजितदादाही उपमुख्यमंत्री होते। आता पुन्हा मी मुख्यमंत्री आहे आणि शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहेत, अजितदादाही उपमुख्यमंत्री आहेत। रोल जरी आमचे बदलले असले तरी देखील दिशा तीच राहणार आहे, गती तीच राहणार आहे, समन्वय देखील तोच राहणार आहे। महानिकाला दिवशी सर्वाधिक पाहिलेलं चॅनल